वेलकम फ्रेंड्स. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जे स्टेटमेंट पॅटर्न्स आणि त्यांचे नेचर्स जे पाहिले आपण, म्हणजे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिंजन्सी, त्यावर आधारित काही क्वेश्चन्स आणखी पाहून घेऊ. मला वाटतं 7 ते 8 क्वेश्चन्स आपण, किंवा मेअरली 10 क्वेश्चन्स आपण त्यावरचे पाहिलेले आहेत, पण तरी आणखी काही क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करून घेऊ. ठीक आहे. सो मेन क्वेश्चन तोच आहे, एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स आर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन और कंटिंजन्सी. सो आपल्याला एक्झामिन करायचं आहे, चेक करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स आर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन और कंटिंजन्सी. सो गिवन स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कंटिंजन्सी आहे, आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, चेक करायचं आहे, एक्झामाइन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल्स. बरोबर. ट्रूथ टेबलच्या साह्याने आपण ते काय करू, व्हेरीफाय. ट्रूथ टेबल ड्रॉ करताना काही नियम आहेत जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बरोबर. ट्रूथ टेबलमध्ये काय असतं, तर टेबल म्हटलं तर त्यात रोज असतात आणि कॉलम्स असतात. मग आता किती रोज आणि किती कॉलम्स, त्यासाठी आपल्याकडे क्रायटेरिया आहे. रोज जर आपल्याला काउंट करायचे आहे तर आपण किती सिम्पल स्टेटमेंट्स आहेत तेवढं पाहतो. किती सिम्पल स्टेटमेंट्स आहेत या ठिकाणी, पी हे एक सिम्पल स्टेटमेंट दिसतं आहे, क्यू हे दुसरं सिम्पल स्टेटमेंट दिसतं आहे आणि आर हे तिसरं सिम्पल स्टेटमेंट दिसतं आहे. म्हणजे 3 सिम्पल स्टेटमेंट्स आहेत. याचा अर्थ 2 to the power 3, 2चा क्यूब किती होतो, 8. म्हणजे 8 रोज असतील आणि एक मेन रो, म्हणजे टोटल 9 रोज. आता कॉलम्सचा विचार करू. कॉलम्सचा विचार करताना आपण काय करतो, तर नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट आणि नंबर ऑफ कनेक्टिव्स ॲड करतो. किती सिम्पल स्टेटमेंट्स आहेत, 3. आता कनेक्टिव्स मोजू. निगेशन 1, डिसजंक्शन 2, कंजंक्शन 3, इम्प्लिकेशन 4, पुन्हा इम्प्लिकेशन 5 आणि पुन्हा इम्प्लिकेशन 6. म्हणजे 6 कनेक्टिव्ज आहे. किती, 6. 3 सिम्पल स्टेटमेंट्स म्हणजे किती कॉलम्स, 9 कॉलम्स असतील. किती कॉलम्स असतील, 9. बरोबर आहे. सो आपण 9 रोज आणि 9 कॉलम्स, म्हणजेच तसे 8 रोज आणि एक मेन रो, म्हणजे 9 रोज आणि 9 कॉलम्स असणारा ट्रूथ टेबल ड्रॉ करू. ठीक आहे. सो दी ट्रूथ टेबल for the given statement pattern is shown below. ठीक आहे. इनिशियल जे कॉलम्स आहेत त्या इनिशियल कॉलम्समध्ये सिम्पल स्टेटमेंट्स घ्यायचे असतात. सुरुवातीचे कॉलम्स किती सिम्पल स्टेटमेंट्स आहेत, 3, पी, क्यू आणि आर. सो पहिले 3 कॉलम्स या तिघांसाठी असतील. बरोबर आहे. फर्स्ट कॉलम पी या सिम्पल स्टेटमेंटसाठी ठेवू आपण, सेकंड क्यू, थर्ड आर. बरोबर आहे. आता जर यांचे निगेशन्स असतील तर ते घेऊन घ्यायचे. पहा इथे कोणते निगेशन्स आहेत, तर निगेशन पी आहे, पीचं निगेशन आहे. पुन्हा काही आहे, नाही आहे. म्हणजे यानंतरचा कॉलम, म्हणजे चौथा कॉलम हा काय राहील, निगेशन पी. बरोबर आहे. देन मेन कनेक्टिव्ह थेअरी किंवा स्मॉल ब्रॅकेट्स थेअरीनुसार गेलो आपण, तर आधी स्मॉल ब्रॅकेट्स काढायचे, मग त्यावरनं मोठ्या ब्रॅकेट्सकडे जायचं. सो या ठिकाणी हे मेन कनेक्टिव्ह आहे. याच्या लेफ्ट हँड साईडला पाहिलं तर पहिल्यांदा हा स्मॉल ब्रॅकेट दिसतो. बरोबर आहे. निगेशन पी ऑर क्यू. सो निगेशन पी ऑर क्यू काढू. बरोबर आहे. त्यानंतर हा दुसरा स्मॉल ब्रॅकेट, क्यू इम्प्लाइज आर. बरोबर आहे. देन
निगेशन पी और क्यूचं कंजंक्शन कोणाशी, क्यू इम्प्लाईज आरशी, बरोबर आहे. कारण आता आपल्याकडे निगेशन पी और क्यूसुद्धा आहे, क्यू इम्प्लाईज आरसुद्धा आहे. सो या दोन्हीचं कंजंक्शन, बरोबर आहे. सो नेक्स्ट आपण या दोन्हीचं कंजंक्शन घेऊ, म्हणजे निगेशन पी और क्यू अँड क्यू इम्प्लाईज आर, बरोबर आहे. देन या मेन कनेक्टिव्हच्या या बाजूला पाहिलं तर आणखी एक स्मॉल ब्रॅकेट आहे, पी इम्प्लाईज आर, बरोबर आहे. आणि फायनली याचं इम्प्लिकेशन याच्याशी, या होल ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन या पी इम्प्लाईज आरशी. सो फायनली निगेशन पी और क्यू and Q implies R implies P implies R. हा आपला लास्ट कॉलम असेल, तुम्ही मोजू शकता. कॉलम्स 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे. सो हे झाले आपले 9 कॉलम्स. कॉलम्सना नंबरिंगसुद्धा करून घ्यायचे. हा 9th कॉलम, ठीक आहे. हा 8th कॉलम, हा 7th कॉलम, हा 6th कॉलम, हा 5th कॉलम, हा 4th, देन 3 किंवा 3rd, 2nd आणि 1st. नाव 3 सिम्पल स्टेटमेंट्स आहेत, 3 सिम्पल स्टेटमेंट्स आहेत. तर या 3 सिम्पल स्टेटमेंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यूजचे किती कॉम्बिनेशन्स होतात? 8. 2 सिम्पल स्टेटमेंट्स असतील तर 4 कॉम्बिनेशन्स असतात. 3 सिम्पल स्टेटमेंट्स असतील तर 8, बरोबर आहे. नाव हे जे 8 कॉम्बिनेशन्स आहेत, ते 8 कॉम्बिनेशन्स लिहिताना आपण काय करतो, तर कोणत्याही एका स्टेटमेंटचे 2 नेचर असतात, ट्रू किंवा फॉल्स. प्रत्येकाचे किती व्हॅल्यूज? 8, बरोबर आहे. सो पहिल्या स्टेटमेंटसाठी आपण त्या अर्ध्या अर्ध्या घेतो, म्हणजेच 4 ट्रू 4 फॉल्स. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आणखी त्याचं अर्ध, म्हणजे 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. तिसऱ्यामध्ये आणखी त्याचा हाफ करतो, म्हणजे 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, बरोबर आहे. या प्रकारे. सो पी हे पहिलं स्टेटमेंट आहे. सो यासाठी पहिल्या 4 व्हॅल्यूज आपण ट्रू घेऊ आणि नंतरच्या 4 फॉल्स, ठीक आहे. क्यू, त्यानंतर क्यूमध्ये हा रेशो हाफ करू, म्हणजे 2 ट्रू आणि 2 फॉल्स. त्यानंतर आरसाठी हा रेशो आणखी हाफ करू, अल्टरनेट, बरोबर आहे. देन निगेशन पी, पीचं निगेशनच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, बरोबर आहे. पीचं निगेशन पाहिजे, हा पीचा कॉलम, याचं निगेशन, ट्रूचं निगेशन फॉल्स, बरोबर आहे. सो फॉल्स 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 फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल, अँड अगेन ट्रूचं निगेशन फॉल्स. देन फॉल्सचं निगेशन ट्रू 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 आणि ट्रू. सो या 4 ट्रूचे निगेशन्स फॉल्स, या 4 फॉल्सचे निगेशन्स ट्रू, ठीक आहे. देन निगेशन पी और क्यू, निगेशन पीचं डिसजंक्शन कोणाशी? क्यूशी. निगेशन पीचं डिसजंक्शन क्यूशी. डिसजंक्शन म्हटलं तर जर दोन्ही फॉल्स आहेत तरच फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू असतं, अदरवाईज ट्रू, बरोबर आहे. सो या निगेशन पीचं डिसजंक्शन कोणाशी? क्यूशी, ठीक आहे. डिसजंक्शनच्या बाबतीत जर दोन्ही जर फॉल्स आहे तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू, बरोबर आहे. सो या निगेशन पीचं डिसजंक्शन कोणाशी? क्यूशी. फॉल्स डिसजंक्शन ट्रू किंवा फॉल्स ऑर ट्रू काय होतं? ट्रू. फॉल्स ऑर ट्रू? ट्रू. फॉल्स ऑर फॉल्स? फॉल्स. फॉल्स ऑर फॉल्स? फॉल्स. ट्रू ऑर ट्रू? ट्रू. ट्रू ऑर ट्रू? ट्रू. ट्रू ऑर फॉल्स?
ट्रू, ट्रू और फॉल्स, ट्रू, बरोबर आहे. सो निगेशन पी और क्यू फाइंड आउट केलं आपण. देन क्यू इम्प्लाईज आर, क्यूचं कंडिशनल कोणाशी, आरशी. कंडिशनलच्या बाबतीत आपल्याकडे एक कन्क्ल्युजन आहे. कोणता आहे तर जेव्हा कंडिशन ट्रू कन्क्ल्युजन फॉल्स तेव्हा आणि तेव्हाच कंडिशनल फॉल्स असतं, इम्प्लिकेशन फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. हे लक्षात ठेवून पुढे चालायचं. सो हा क्यूचा कॉलम, हा आरचा कॉलम, याचं इम्प्लिकेशन याच्याशी, बरोबर आहे. ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाईज फॉल्स, फॉल्स, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, ट्रू, ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाईज फॉल्स, फॉल्स, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, काय फॉल्स, बरोबर आहे. सो क्यू इम्प्लाईज आर फाइंड आउट केलं. आता निगेशन पी और क्यूचं कंजंक्शन क्यू इम्प्लाईज आरशी. निगेशन पी और क्यू अँड क्यू इम्प्लाईज आर. सो याचं कंजंक्शन याच्याशी आहे, याचं कंजंक्शन याच्याशी आहे, बरोबर आहे. सो निगेशन पी और क्यूचा हा कॉलम, क्यू इम्प्लाईज आरचा हा कॉलम, याचं कंजंक्शन याच्याशी, याचं अँड याच्याशी. अँडच्या बाबतीत जर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. कंजंक्शनच्या बाबतीत किंवा अँडच्या बाबतीत जर दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे. सो याचं कंजंक्शन याच्याशी, याचं अँड याच्याशी, बरोबर आहे. ट्रू अँड ट्रू, ट्रू, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, ट्रू और ट्रू, सॉरी, ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, बरोबर आहे. सो या दोन्हीचं काय घेतलं आपण, कंजंक्शन किंवा अँड. ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स. ठीक आहे. देन नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, पी इम्प्लाईज आर. पीचं कंडिशनल आरशी, पीचं कंडिशनल कोणाशी, आरशी. सो हा पीचा कॉलम आणि हा आरचा कॉलम, याचं कंडिशनल याच्याशी, याचं इम्प्लिकेशन याच्याशी, बरोबर आहे. ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाईज फॉल्स, काय फॉल्स. ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाईज फॉल्स, फॉल्स, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, काय ट्रू, बरोबर आहे. सो पीचं कंडिशनल याच्याशी घेतलं आपण. ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाईज फॉल्स, फॉल्स, ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाईज फॉल्स, फॉल्स, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, काय ट्रू. ठीक आहे. देन फायनली निगेशन पी और क्यू अँड क्यू इम्प्लाईज आरचं, म्हणजे या होल ब्रॅकेटचं कंडिशनल आहे कोणाशी, पी इम्प्लाईज आरशी, बरोबर आहे. सो याचं इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल आहे याच्याशी, याचं कंडिशनल याच्याशी, याचं इम्प्लिकेशन याच्याशी, बरोबर आहे. सो ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, ट्रू, ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाईज ट्रू, काय ट्रू, आणि फॉल्स इम्प्लाईज ट्रू, काय होतं ट्रू, बरोबर आहे. तर आता इथे 9th कॉलममध्ये म्हणजे हा जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे, या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज काय, ट्रू, काय आहे ट्रू. आणि म्हणून हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे, बरोबर आहे, किंवा हे जे क्वेश्चनमध्ये आहे तेच आहे, हे काय असायला पाहिजे, टॉटॉलॉजी असायला पाहिजे. कारण याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू आहे, म्हणून काय असायला पाहिजे, टॉटॉलॉजी, बरोबर आहे. सो आपण इथे लिहू शकतो की फ्रॉम कॉलम
9. ठीक है. It is clear that काय क्लिअर होतं, the given statement pattern is a tautology. काय आहे, टॉटॉलॉजी आहे, हे यावरनं काय होतं, प्रूफ. ठीक आहे. सो इन दिस वे गिवन स्टेटमेंट पॅटर्न आपण चेक करू शकतो. ठीक आहे, फॉर इट्स नेचर दॅट वेदर इज ए टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑर कंटिंजन्सी. ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन घेऊ आपण. Q implies P or negation P, double implication Q. Q implies P or negation P, double implication Q. ठीक आहे. नाव याचा ट्रूथ टेबल तयार करू आणि त्यावरनं ठरवू की हे टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कंटेंजन्सी आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा याचा ट्रूथ टेबल तयार करू. सो द ट्रूथ टेबल फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज शोन बिलो. ठीक आहे. नाव इथे पहा किती सिंपल स्टेटमेंट्स आहेत, तर दोनच दिसतात, पी आणि क्यू. म्हणजे किती रोज राहतील, 4. 2 स्क्वेअर किती, 4. दोन सिंपल स्टेटमेंट म्हणजे 2 to the power 2, 2 स्क्वेअर 4. आणि एक मेन रो म्हणजे किती, 5 रोज. कॉलम्स मोजून घेऊ आता. त्यासाठी कनेक्टिव्स किती आहे ते पाहून घेऊ. हे इम्प्लिकेशन 1, डिसजंक्शन 2, निगेशन 3, डबल इम्प्लिकेशन 4. म्हणजे 4 आणि 2 सिंपल स्टेटमेंट किती, 6 कॉलम्स आणि 5 रोज. बरोबर आहे. आता तुम्ही या ठिकाणी एक वे यूज करू शकता की आधी टेबल नाही ड्रॉ करायचा, आधी त्या टेबलमध्ये जेवढे रोज आहेत, कॉलम्स आहेत तेवढे लिहून काढायचे आणि सगळं झालं की मग युजिंग स्केल काय करायचं, टेबल ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे. ते तुम्ही पेजवर करू शकता कारण तुमच्याकडे हॉरिझॉन्टल लाईन्स असतात ऑलरेडी ड्रॉ केलेल्या, तर तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊ शकता. इथे मग हा व्हाईट बोर्ड आहे, इट इज अ प्लेन व्हाईट बोर्ड अँड दॅट्स वाय मला आधी इथे टेबलचा कॉर्नर तरी ॲटलिस्ट ड्रॉ करावा लागतो. ठीक आहे. पण तुम्ही आधी आपल्याला जे लिहायचं आहे ते लिहून घ्यायचं सगळं त्या टेबलमध्ये, रोज कॉलम्स जे काय आहेत ते, आणि मग टेबल ड्रॉ करायचा. ठीक आहे. सो इनिशियल कॉलम सिंपल स्टेटमेंटसाठी पहिलं सिंपल स्टेटमेंट पी, दुसरं सिंपल स्टेटमेंट क्यू, देन त्यांचे निगेशन्स. ठीक आहे. आता इथे एकच निगेशन आहे, निगेशन पी. सो नेक्स्ट कॉलम निगेशन पी. ठीक आहे. त्यानंतर हा एक स्मॉल ब्रॅकेट आहे, इम्प्लिकेशन आहे, क्यू इम्प्लाइज पी. त्यानंतर हा एक स्मॉल ब्रॅकेट आहे, निगेशन पी, डबल इम्प्लिकेशन क्यू. बरोबर आहे. म्हणजे हे डबल इम्प्लिकेशन काढलं, हे इम्प्लिकेशन काढलं, हे डबल इम्प्लिकेशन काढलं. मग आपण याचं डिसजंक्शन याच्याशी घेऊ, याचं डिसजंक्शन याच्याशी. बरोबर आहे. सो क्यू इम्प्लाइज पी और निगेशन पी, डबल इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे. नाव 2 सिंपल स्टेटमेंट्स आहेत म्हणजे यांचे पॉसिबल 4 कॉम्बिनेशन. ट्रूथ व्हॅल्यूजचे किती कॉम्बिनेशन्स, 4. बरोबर आहे. एक तर दोन्ही ट्रू किंवा फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, किंवा फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू, किंवा दोन्ही
फॉल्स. ठीक आहे. देन निगेशन पी, पीचं निगेशन, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू. देन क्यू इम्प्लाइज पी, क्यूचं इम्प्लिकेशन कोणाशी, पीशी. ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू. याचं इम्प्लिकेशन याच्याशी. ठीक आहे. देन निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू, निगेशन पीचं डबल इम्प्लिकेशन क्यूशी, निगेशन पीचं डबल इम्प्लिकेशन कोणाशी, क्यूशी. डबल इम्प्लिकेशनच्या बाबतीत माहिती आहे आपल्याला की दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, अदरवाईज एक ट्रू एक फॉल्स असेल तर फॉल्स. बाय कंडिशनल. ठीक आहे. तर याचं बाय कंडिशनल याच्याशी, बरोबर आहे, या निगेशन पीचं याच्याशी. फॉल्स डबल इम्प्लिकेशन ट्रू, फॉल्स. फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स, ट्रू. ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू, ट्रू. ट्रू डबल इम्प्लिकेशन फॉल्स, काय, फॉल्स. दोन्ही ट्रू असतील ट्रू, दोन्ही फॉल्स असतील ट्रू, अदरवाईज काय, फॉल्स. बरोबर आहे. नाव या क्यू इम्प्लाइज पीचं डिसजंक्शन, डिसजंक्शन म्हणजे ऑर कोणाशी, निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यूशी. बरोबर आहे. याचं डिसजंक्शन याच्याशी. बरोबर आहे. या क्यू इम्प्लाइज पीचं डिसजंक्शन याच्याशी. डिसजंक्शनच्या बाबतीत माहिती आहे की जर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. बरोबर आहे. सो याचं डिसजंक्शन याच्याशी घेऊ आता. ट्रू ऑर फॉल्स, डिसजंक्शन म्हणजे ऑर. ट्रू ऑर फॉल्स, ट्रू. ट्रू ऑर ट्रू, ट्रू. फॉल्स ऑर ट्रू, ट्रू. ट्रू ऑर फॉल्स, ट्रू. बरोबर आहे. तर आता पहा की जो लास्ट कॉलम आहे, लास्ट म्हणजे 6th कॉलम, बरोबर आहे. जर इथे आपण कॉलम्सना नंबरिंग केली आहे, कारण ऑलरेडी आपल्याला माहिती असतं की आपण किती कॉलम्स कन्सिडर करणार आहोत. सो हा 6th कॉलम आहे. तर 6व्या कॉलमवरून आपण असं म्हणू शकतो की हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ते काय, टॉटॉलॉजी. आणि म्हणून इथे लिहू शकतो आपण फ्रॉम कॉलम 6 इट इज क्लिअर दॅट the given statement pattern, the given statement pattern is a tautology, is a tautology. ठीक आहे. सो गिवन स्टेटमेंट पॅटर्न काय असेल, टॉटॉलॉजी असेल. इन दिस वे आपण गिवन स्टेटमेंट पॅटर्नचं काय फाइंड आउट केलं, नेचर, की ते टॉटॉलॉजी आहे, की ते काय आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे, की ते कंटिंजन्सी आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. नंबर 3. पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. ठीक आहे. हे स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि चेक करायचं आहे आपल्याला. आता एक लक्षात घ्या की समटाईम्स क्वेश्चन असाही येतो की कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल तयार करा. आता मला एक सांगा की जर आपल्याला चेक करायचं आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिंजन्सी, तर ट्रूथ टेबलच ड्रॉ करावा लागतो. काय ड्रॉ करावा लागतो, ट्रूथ टेबल. ठीक आहे. म्हणून आपण ते कन्स्ट्रक्टवरचे क्वेश्चन सेपरेट घेतले नाही, कारण इथेच आपल्याला सगळं करावंच लागतं. इथेच कन्स्ट्रक्ट आलंच. व्हेरीफाय करायचं आहे, एक्झामिन करायचं आहे, तर आपल्याला ट्रूथ टेबल तयार करावा लागतोच ना. बरोबर आहे. सो जर एखाद्या क्वेश्चनमध्ये असं म्हटलं असेल की कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल, तर फक्त टेबल तयार करायचा ना, त्यावरून जे आपण कन्क्ल्युजन लिहितो ते लिहायचं नाही. ठीक आहे. सो पहिल्यांदा गिवन स्टेटमेंट पॅटर्नचा काय तयार करू आपण, ट्रूथ टेबल. सो द ट्रूथ टेबल फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज शोन बिलो. ठीक आहे. तर इथे किती सिंपल स्टेटमेंट्स दिसतात, पी एक आहे, क्यू एक आहे, आर एक आहे. 3 सिंपल स्टेटमेंट्स. म्हणजे किती कॉलम्स, सॉरी किती रोज असतील, 8. 2 to the power 3, 8. बरोबर आहे. आणि एक मेन रो म्हणजे 9 रोज. बरोबर आहे. त्यानंतर कॉलम्स मोजून घेऊ, कॉलम्स किती लागतील. त्यासाठी कनेक्टिव्ज मोजायचे आहेत. कंजंक्शन 1,
डबल इम्प्लिकेशन 2, डिसजंक्शन 3, 3 कनेक्टिव्स, 3 सिम्पल स्टेटमेंट्स, म्हणजे किती कॉलम्स? 6. किती? 6, बरोबर आहे. सो 6 कॉलम्स आणि 9 रोज असणारा टेबल आपण ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. पहिले जे कॉलम्स आहेत सुरुवातीचे ते सिम्पल स्टेटमेंटसाठी पहिलं सिम्पल स्टेटमेंट क्यू, दुसरं सिम्पल स्टेटमेंट क्यू, दुसरं सिम्पल स्टेटमेंट आर, पहिलं सिम्पल स्टेटमेंट पी, सेकंड क्यू, थर्ड आर. देन यांचे निगेशन्स. पण इथे आपल्याला कोणाचंच निगेशन दिसत नाही ना. पीचं निगेशन आहे ना, क्यूचं निगेशन आहे ना, आरचं निगेशन आहे, म्हणून आपण इथे निगेशन्स घ्यायची गरज नाही. देन हे मेन कनेक्टिव्ह आहे इथे, बरोबर आहे. या ब्रॅकेटचं बाय कंडिशनल या ब्रॅकेटशी आहे, बरोबर आहे. तर हे बाय कंडिशनल काढण्यासाठी आधी हे कंजंक्शन आणि हे डिसजंक्शन काढावं लागेल. म्हणजे आधी हा स्मॉल ब्रॅकेट काढावा लागेल, मग हा स्मॉल ब्रॅकेट, मग या कंजंक्शनचं या डिसजंक्शनची डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल काढू आपण. ठीक आहे. सो नेक्स्ट काय काढू मग आपण? पी अँड क्यू. ठीक आहे. त्यानंतर काय काढू? क्यू और आर, बरोबर आहे. आणि मग याचं बाय कंडिशनल याच्याशी, म्हणजेच पी अँड क्यू बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन क्यू और आर, बरोबर आहे. सो हे झाले आपले सगळे कॉलम्स. ठीक आहे. आता 3 सिम्पल स्टेटमेंट्स म्हणजे त्यांचे पॉसिबल 8 कॉम्बिनेशन्स, बरोबर आहे. त्यापैकी पहिल्यासाठी 4 ट्रू, 4 फॉल्स, बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या सिम्पल स्टेटमेंटसाठी 2 ट्रू, 2 फॉल्स, या ऑर्डरने घेऊ आपण. तिसऱ्या सिम्पल स्टेटमेंटसाठी 1 ट्रू, 1 फॉल्स, बरोबर आहे. देन आपल्याला पी अँड क्यू काढायचा आहे. काय काढायचं आहे? पी अँड क्यू, म्हणजे पीचं कंजंक्शन कोणाशी? क्यूशी. हा पीचा कॉलम, हा क्यूचा कॉलम. कंजंक्शनचा नियम काय? तर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स, बरोबर आहे. तर याचं कंजंक्शन याच्याशी, याचं अँड याच्याशी, ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स, काय? फॉल्स, बरोबर आहे. देन क्यू और आर. क्यूचं डिसजंक्शन कोणाशी? आरशी. हा क्यूचा कॉलम, हा आरचा कॉलम, क्यूचं डिसजंक्शन आरशी. डिसजंक्शनचा नियम काय? तर डिसजंक्शनमध्ये जर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू, बरोबर आहे. तर याचं डिसजंक्शन याच्याशी, ट्रू और ट्रू, ट्रू, ट्रू और फॉल्स, ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू, फॉल्स और फॉल्स, फॉल्स, ट्रू और ट्रू, ट्रू, ट्रू और फॉल्स, ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू, फॉल्स और फॉल्स, काय? फॉल्स, बरोबर आहे. सो क्यूचं डिसजंक्शन आपण आरशी घेतलं. ट्रू और ट्रू, ट्रू, ट्रू और फॉल्स, ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू, फॉल्स और फॉल्स, फॉल्स, ट्रू और ट्रू, ट्रू, ट्रू और फॉल्स, ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू, फॉल्स और फॉल्स, फॉल्स, बरोबर आहे. देन पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. पी अँड क्यूचं डबल इम्प्लिकेशन कोणाशी? क्यू और आरशी. याचं डबल इम्प्लिकेशन याच्याशी. डबल इम्प्लिकेशनचा नियम काय म्हणतो? तर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू, एक ट्रू एक फॉल्स असेल तर फॉल्स. ठीक आहे. तर याचं डबल इम्प्लिकेशन आता याच्याशी घेऊ आपण. ठीक आहे. ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू, ट्रू, ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू, ट्रू, फॉल्स डबल इम्प्लिकेशन ट्रू, फॉल्स, फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स, ट्रू, फॉल्स डबल इम्प्लिकेशन ट्रू, फॉल्स, false double implication true, false, false double implication true, false, false double implication false, true, true double implication true, true double implication true, true double implication true, false, false double implication false, true, false double implication true, false, false double implication true, false, false double implication true, false, false double implication false, true, बरोबर आहे. सो इन दिस वे काय तयार केला आपण? ट्रूथ टेबल तयार केला. आता काय करू? तर जो 6th कॉलम आहे त्या 6व्या कॉलमवरून आपण असं म्हणू शकतो की हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे
हे कंटेंजन्सी आहे. काय कंटेंजन्सी? का कंटेंजन्सी आहे? तर याच्या काही व्हॅल्यूज ट्रू आहेत आणि काही फॉल्स आहेत. काही ट्रू आहेत, काही फॉल्स आहेत. म्हणजे हे नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन आहे. टॉटॉलॉजी पण नाही आहे कारण सगळ्या ट्रू पाहिजे, कॉन्ट्राडिक्शन पण नाही आहे कारण सगळ्या फॉल्स पाहिजे. मग हे काय आहे? तर हे कंटेंजन्सी आहे. बरोबर आहे. सो फ्रॉम कॉलम 6 it is clear that the given statement pattern is a contingency. काय? कंटेंजन्सी आहे. ठीक आहे. सो आज आपण 3 क्वेश्चन्स पाहिले. याच्या आधी मला वाटतं 7 किंवा 8 क्वेश्चन झाले असतील. तर ओव्हरऑल असं म्हणू आपण की 10-12 क्वेश्चन्स आपण इथे प्रॅक्टिस केलेले आहेत. ठीक आहे. सो याचा उपयोग किंवा याचा वापर करून किंवा हे समजून घेऊन तुम्ही बाकीचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. आणि खास करून या टॉपिकची पाहिजे तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला आत्ताच करून घ्यायची आहे. ठीक आहे. की जेणेकरून तुम्हाला नंतर याला वेळ द्यायची गरज घ्यायला नको, कारण हा मोस्ट इझिएस्ट पार्ट आहे इन द मॅथमॅटिक्स. सो याला अशा प्रकारे तयार करून ठेवायचं किंवा प्रॅक्टिस करून ठेवायची की याला वेळ द्यायची गरज पडायला नको. ठीक आहे. सो 10 ते 20 क्वेश्चन्स आणखी तुम्हाला यावरचे प्रॅक्टिस करायचे आहेत. काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम दिस लेक्चर अँड थँक्यू.